कुठल्याही युद्धाचं एक शास्त्र असतं. त्या शास्त्रात दोन गोष्टी असतात. एक असते विल टू फाईट, म्हणजे तुमची लढण्याची इच्छा, आणि एक असते कॅपॅसिटी टू फाईट. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या-16व्या वर्षापासून हा सगळा खटाटोप सुरू केलेला होता आणि तेव्हापासनं ते 1663 पर्यंत प्रचंड धकाधकीचं आयुष्य, किंवा सैन्याला उसंत नाहीये, सैन्य कंटिन्युअस कुठं ना कुठेतरी गुंतलेलं आहे, लढाया चालू आहेत, कधी अफजल खान येतोय, कधी शाहिस्ते खान येतोय, कधी मध्ये सिद्दीजवळ येऊन जातोय, मग एवढं आणखीन मोठं राजक ज्याला म्हणता येईल मिर्झा राजाचं आलंय. ह्यात शिवाजी महाराजांची, कदाचित मी बोललेलं बऱ्याचशा प्रेक्षकांना आवडणार नाही, पण शिवाजी महाराजांची विल टू फाईट तर चांगलीच होती, पण कॅपॅसिटी टू फाईट कमी कमी होत चालली. म्हणजे एक प्रसंग असा आहे की जेव्हा मिर्झा राजांनी हल्ले करायला सुरुवात केली वेगवेगळ्या भागात, लोहगड आहे किंवा इतर आजूबाजूचे किल्ले आहेत, एक प्रसंग असा आला की राजगडाच्या पायथ्यापर्यंत मिर्झा राजांचे सैन्य येऊन गेलेले. मग आता कुठंतरी आपल्याला एक पाऊल मागं घेणं गरजेचं आहे. म्हणजे विल टू फाईट खूप आहे, पण कॅपॅसिटी टू फाईट खरंच कमी झाली, की त्या काळात राजगड हा राजधानीचा किल्ला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना एकतर आपली ताकद परत कमवण्यासाठी म्हणून वेळ हवा होता, आणि थोडंसं एक पाऊल मागं घेऊन आपण जर परत काही नवीन धडाडीने करू शकलो, म्हणून ते पुरंदरच्या तहाला तयार झाले.